मुख्यमंत्री पदाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येते। राज्यातही भाजपा मुख्यमंत्री पदासाठी धक्का तंत्र वापरणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री पदासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान सारखा पॅटर्न वापरणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। महायुतीचा मुख्यमंत्री कोण याचा गूढ अजूनही कायम आहे। भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे जरी ठरलं असलं तरीही नाव अद्याप जाहीर झालेलं नाहीये। आणि जेव्हा जेव्हा भाजपाला मुख्यमंत्री पदासाठी 72 तासांहून जास्त वेळ लागलेला आहे तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी आश्चर्यकारक चेहरा समोर आलेला आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही हाच पॅटर्न पाहायला मिळाला होता, तेव्हा महाराष्ट्रातही हाच प्रयोग केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे। तर मुख्यमंत्री पदासाठीचं धक्का तंत्र भाजपचं आपण बघतोय। 72 तासाच्या आत जर निर्णय झाला तर मुख्यमंत्रीपदी तोच चेहरा, मात्र 72 तासांपेक्षा जास्त वेळ लागला तर तिथे सीएम पदाचा चेहरा बदलतो। मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये नवा चेहरा देण्यात आलेला। 2014 मध्ये महाराष्ट्रात गडकरी, तावडे, पंकजा मुंडे यांची नावं चर्चेत होती, मात्र 2014 मध्ये भाजपाने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष फडणवीसांना सीएम केलं। तर आता सध्या कुणाची नावं चर्चेत आहेत? मध्य प्रदेशमध्ये काय झालं होतं? शिवराजसिंह चौहान आणि यांचं नाव चर्चेत होतं, मात्र मुख्यमंत्री झाले मोहन यादव। मध्य प्रदेशमध्ये काय घडलं हे आपण बघतोय। शिवराजसिंह चौहान यांचं नाव चर्चेत असताना राजस्थानमध्ये काय घडलं आपण बघतोय। वसुंधरा राजे या चर्चेत होत्या, मात्र मुख्यमंत्री वेगळ्यालाच करण्यात आलं। यासोबतच छत्तीसगडमध्ये रमण सिंह आणि अरुण साव यांची नावं चर्चेत असताना विष्णुदेव साय हे मुख्यमंत्री झाले होते। ओडिशामध्ये धर्मेंद्र प्रधान आणि मनमोहन सामंत यांची नावं चर्चेत असताना मुख्यमंत्री झाले मोहन मांझी। उत्तर प्रदेशमध्ये मनोज सिन्हा आणि केशव प्रसाद मौर्य यांची नावं चर्चेत असताना योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले।